नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राज्यात महायुती सरकारची 100व्या दिवसाला पहिली विकेट पडली. कारण माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. खरं तर देवेंद्र फडणवीस यांना आपल्या हृदयावर दगड ठेवत हा निर्णय घ्यावा लागला. मात्र या निर्णयाची खरी अपेक्षा होती ती उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्याकडून. फडणवीसांना एकाच वेळी दोन घनिष्ठ मित्रांना नाराज करावं लागलं. मुंडे आणि अजित पवार यांनी हा निर्णय कसा बसा गिळत तुर्तास शांत बसलेत. राज्याच्या राजकारणातल्या एका भयावह निर्गुण हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांच्या संपर्कात येणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडलं. राजीनामा दिलेला असला तरी देखील धनंजय मुंडे यांच्या भोवतीचं आव्हान मिटलेलं दिसत नाही. त्यांच्या चारही बाजूनं वादळ गोंगावताना दिसतंय. सरपंच संतोष देशमुख, सुरेश धस, पंकजा मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे ही अशी वेगवेगळी पात्र धनंजय मुंडे यांच्या आयुष्यात फेर धरून आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे राजकीयदृष्ट्या पिछाडीवर गेल्याचं दिसतंय. तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत येत मुंडेंना कडवं आव्हान दिलंय. देशमुखांच्या निर्गुण हत्येच्या घटनेनंतर बीडचं नाव हे केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलं. देशमुखांच्या निर्घृण आणि अमानुष हत्येचे फोटो पाहून राज्यामध्ये एकच उद्रेक झाला. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा गेल्या 2 महिन्यांपासून जो चर्चेत होता तो सुद्धा झाला. या सर्व घटनांनंतर आता बीड जिल्ह्यातून एका पाठोपाठ एक प्रकरण बाहेर येताना दिसत आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाने बीडच्या राजकारणात मुंडे घराण्याचं अस्तित्व संपणार तर नाही ना, या भीतीपोटी म्हणा अथवा सतर्कता म्हणून धनंजय मुंडे राजीनामा देता सक्रिय झालं असल्याचं बोलल्या जाते. ते कसं तर अशातच आता बीडमधून मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या मारहाणीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 12 डिसेंबर 2024चा आहे. यात जय मल्हार बागल यांनी ही मारहाण केल्याचं बोललं जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याची थेट ईडीकडे तक्रार करणार असल्याचं बोलल्या जात असतानाच सुरेश धस यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेचं प्रकरण बाहेर आलं असून त्याचे अनेक नवनवीन कारनामे पुढे येताना दिसत आहेत. त्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचाही व्हिडिओ समोर आला. मात्र 12 डिसेंबर 2024चा हा कथित व्हिडिओ आताच नेमका कसा व्हायरल झाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र हे प्रकरण इतपत थांबत नाही, तर धनंजय मुंडेंचं समर्थन करणारे लक्ष्मण हाके आणि टीपी मुंडे सुरेश धसांविरोधात मैदानात उतरवले गेले असल्याचीही चर्चा आहे. शिवाय धनंजय मुंडेंवर वारंवार आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यास कारवाई करू असं जाहीर केलं होतं. मात्र अंजली दमानिया यांच्या मते या प्रकरणातील सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. शिवाय त्यांनी बोलताना असाही दावा केलाय की बालाजी तांदळे, शिवलिंग बोराडे, सारंग आंधळे यांना संदेश पाठवण्याचे काम धनंजय मुंडेंच्या मोबाईलवरूनच होत होतं. तसंच धनंजय मुंडेंकडे 3 फोन असून ते कायम त्यांच्या संपर्कात होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर 1980 पासून बीडवर निर्विवाद वर्चस्व असलेलं मुंडे ब्रँडला बीडमध्येच नव्हे तर राज्याच्या राजकारणात घरघर लागू नये म्हणून विरोधकांचं एका पाठोपाठ व्हिडिओ बाहेर येत असल्यानं मंत्रिपद जाताच धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय तर नाही ना, अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात जोर धरतीये.